हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, चेहऱ्यावर धूळ बसली किंवा मातीचे कण बसले किंवा आपण जास्त पोल्युशनच्या संपर्कात आलो तर आपल्याला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम होतो. तर ओपन पोर्स हे आपल्या स्किनला मॉइश्चराइज करतात. बट काय होतं, जेव्हा आपल्या स्किन मध्ये सीबमचं प्रमाण हे जास्त होतं तेव्हा आपल्या स्किनला छोटे छोटे डाग पडतात आणि त्यालाच आपण ओपन पोर्स म्हणतो. आता हे ओपन पोर्स चेहऱ्यावर जर आले तर आपला चेहरा हा खूपच खराब दिसतो आणि आपलं सौंदर्यही तितकंसं खुलून दिसत नाही. चेहऱ्यावर आलेल्या ओपन पोर्समुळे स्किन ही जाड होते, रफ होते आणि या ओपन पोर्समुळे आपल्या चेहऱ्यावर डागही पडतात. तसेच जर तुमची स्किन ही ऑइली असेल तर जे ओपन पोर्स असतात म्हणजे जी रोम छिद्रे असतात त्यामध्ये बाहेर गेल्यानंतर धुळीचे कण हे बसतात आणि त्यात धुळीचे कण गेल्यामुळे इतरही भरपूर सारे स्किन प्रॉब्लेम हे आपल्याला फेस करावे लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया ओपन पोर्स होण्याची कारणे काय. चला तर मग बघूया ओपन पोर्सची कारणे काय. तर ओपन पोर्सचं सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण आहे अनुवंशिकता. आता तुमच्या फॅमिलीमध्येही ओपन पोर्सचा प्रॉब्लेम कुणाला असेल तर तो तुम्हालाही होऊ शकतो. त्यासोबतच जसं जसं आपलं वय वाढत जातं तशी तशी आपली स्किन ही जाड होते आणि आपली स्किन ही डॅमेज होते आणि त्यामुळे आपल्याला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम होतो. जर तुम्ही व्यवस्थित स्किन केअर केली नाही तर तुम्हाला ओपन पोर्स हे होऊ शकतात. आपण जर आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घेतली नाही आणि आपली स्किन जर डॅमेज झाली तर आपल्या स्किनवर जे पोर्स असतात म्हणजे जे छिद्र असतात तर त्या छिद्राभोवती लहान पेशी ह्या जमा होतात, तयार होतात आणि नंतर आपल्याला लार्ज पोर्सचा प्रॉब्लेम हा होतो. तसेच तुम्ही जर जास्त प्रमाणात उन्हात जात असाल, बाहेर जात असाल म्हणजे सूर्यप्रकाशात असाल तर त्यानेही तुम्हाला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम हा होऊ शकतो. आता जास्त वेळ उन्हात राहिल्याने काय होतं, आपल्या स्किनचं इलास्टिन आणि कोलाजन आणि जे पाणी असतं ते कमी होऊन जातं आणि त्यामुळे आपली स्किन ही जास्त ताणली जाते आणि आपली स्किन ही टॅन होते. ते अनेक प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागू शकतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर हा करायलाच हवा. आता जर ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असेल तर ते ओपन पोर्स दूर कसे करायचे ते आपण पाहूयात. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे मुलतानी माती. आता मुलतानी माती ही आपल्या चेहऱ्यासाठी खूपच उपयुक्त असते आणि खूपच फायदेशीर ठरते. तर मुलतानी माती ही आपल्या पिंपल्सच नव्हे तर आपल्या चेहऱ्यावर जे ओपन पोर्स असतात, जे पिंपल्स असतात त्यामध्ये जी घाण साचलेली असते ती शोषून घेण्याचे काम करते. त्यासोबतच आपल्या स्किनवर काही डेड सेल्स असतील तर तेही रिमूव्ह करण्याचं काम हे मुलतानी माती करते. त्यासाठी तुम्हाला आठवड्यातनं एकदा तरी मुलतानी मातीचा वापर हा तुमच्या चेहऱ्यावर करायलाच हवा. त्यानंतर आहे ॲलोवेरा आईस क्यूब. आता ॲलोवेरा आईस क्यूब हे तुम्हाला वापरायचं आहे. ॲलोवेरा आईस क्यूबने तुमची स्किन ही क्लीन होते आणि तुमच्या स्किनवर जे ओपन पोर्स असतील तर ते कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आहे हळद. आता हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे तर तुम्ही हळद ही नक्कीच वापरू शकता. हळदीचे आपल्या स्किन साठी खूप सारे फायदे आहेत. हळदीचा फेस पॅक तुम्ही वापरू शकता. हळद ही काय करते की आपल्या ओपन पोर्स मध्ये जो बॅक्टेरिया असतो तो काढून टाकण्याचं काम ही हळद करते किंवा जो बॅक्टेरिया असतो तो पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हळद ही करते आणि हळदीमुळे तुमच्या ओपन पोर्सची जळजळ जी होते ती सुद्धा कमी होऊ शकते. नंतर आहे ग्रीन टी. ग्रीन टी हे आपल्या स्किनवरचं एक्स्ट्रा ऑइल रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं. त्यासोबतच ग्रीन टी हे आपले ओपन पोर्स कमी करण्यासाठी ही मदत करतं आणि ग्रीन टी हे आपली डेड स्किन असते तीही रिमूव्ह करण्यास चांगल्या प्रकारे मदत करतं. त्यामुळे ग्रीन टी ही तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये नक्की ऍड करा. तर जर तुम्हाला तुमची स्किन ही हेल्दी आणि ग्लोईंग हवी असेल तर तुम्हाला पुढे मी जो फेस पॅक सांगणार आहे तो तुम्ही नक्की वापरा. तर तुम्हाला काय करायचं आहे, 3 चमचे पाण्यात ग्रीन टी हा बनवायचा आहे आणि तो 2 ते 3 मिनिटे तसाच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये एक अंड हे फोडून टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला जसं अंड सफिशियंट असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता
आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे बेसन हे ऍड करायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करा आणि हे मिक्स केल्यानंतर हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा। हे अप्लाय केल्यानंतर 15 ते 20 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने तुमचा फेस हा वॉश करू शकता। हा जर फेस पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय केला तर नक्कीच तुमचे ओपन पोर्स हे गायब झालेले तुम्हाला दिसून येतील। हा फेस पॅक अगदी नॅचरल आणि खूप चांगला फेस पॅक आहे। ऑल स्किन टाइप साठी हा फेस पॅक सुटेबल आहे, त्यामुळे हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करा। याने तुमचा ओपन पोर्सचा प्रॉब्लेमच नाही तर तुमची स्किन ही हेल्दी आणि ग्लोईंग होण्यासाठी ही खूप चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। यासोबतच मी याआधी सांगितल्याप्रमाणे मुलतानी मातीचाही वापर तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्की करा। त्यानेही तुमची स्किन ही हेल्दी राहण्यासाठी मदत होईल आणि तुमचे जे ओपन पोर्स असतील ते कायमचे दूर होण्यासही मदत होईल। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।